एक महत्त्वाची बातमी समोर येते। महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराची वेळ आता संपलेली आहे। 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 तारखेला मतदान पार पडतंय। 16 जानेवारीला महापालिका निवडणुकांचा निकाल आहे आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे। 16 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागतोय आणि प्रचाराची जी वेळ आहे ती आता संपलेली आहे। दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या संदर्भात आपण बोलणार आपल्यासोबत राहुल झोरी मुंबईवरून आहेत, अजित मांढरे ठाण्यावरून आणि लक्ष्मण घाटोळ नाशिक, उदय तिमांडे नागपूर आणि वैभव सोनवणे पुण्यावरून आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊया मुंबईमध्ये राहुल झोरी यांच्याकडे। राहुल, खरं तर जोरदार प्रचार करण्यात आला, आरोप प्रत्यारोप करण्यात आले, सभा झाल्या, रॅली झाल्या आणि आता प्रचार थांबलेला आहे। सध्याची काय परिस्थिती दिसते? अगदी अमित, खरं तर एकीकडे ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती तर दुसरीकडे भाजप महायुतींचा प्रचाराचा पॅटर्न, या दोन्ही घटना, दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या होत्या। शिवतीर्थावर शेवटच्या 2 सभा ज्या पार पडल्या, त्या 2 सभांमधून आता मुंबईचा कल नेमकं कोणाकडे या पुढच्या 48 तासात स्पष्ट होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर एका बाजूला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची युती, तर दुसऱ्या बाजूला भाजप महायुती म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या बाजूवर एकनाथ शिंदे यांचा प्रचार पॅटर्न जो होता तो अगदी शेवटच्या टप्प्यात कृष्णकुंजच्या समोर झालेल्या या दोन्ही सभा ज्या आहेत त्यामधून स्पष्ट झाला। वारंवार जर बघितलं तर अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ताणलं गेलेलं तिकीट वाटप असेल, एबी फॉर्मचा गोंधळ असेल, नेमकं युती आघाडी कोणासोबत, या सगळ्याचे पॅटर्न असतील आणि फक्त मुंबईच नाही तर महामुंबईला लागून असणाऱ्या सर्वच महानगरपालिकांमध्ये युतीमधून उडलेले खटके, या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरतील असं येत्या काळात दिसतंय। अर्थात आज प्रचार संपलाय तरी देखील एकंदरीत जाहीर प्रचार आज संपलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण इतर जो प्रचार आहे, छुपा प्रचार ज्याला आपण एक शब्द वापरला जातो, तो मात्र उद्या सुरूच राहणार आहे। आणि परवा 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल तर 16 निकाल लागतील। पुढच्या 3 दिवसात मुंबई आणि महामुंबईचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे की ज्या ठाकरे बंधूंनी 20 वर्षानंतर एकत्रित येऊन निवडणूक लढवली त्यांना मुंबई ऍक्सेप्ट करते की दुसऱ्या बाजूला भाजप महायुती ज्यांनी विकासासोबतच हार्डकोर हिंदुत्वाचा प्रचार पॅटर्न राबवला। आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते भाजपचे, कसं आहे राहुल की मुंबईची चर्चा फक्त राज्यात नाही तर अगदी देशभरामध्ये खरं तर केली जाते आणि देशभराचं लक्ष मुंबईकडे असणार आहे। आपण ठाण्यामध्ये जाऊया, अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, खरं तर आपण सुरुवातीला त्याआधी जाऊया उदय तिमांडेंकडे, नागपूरमध्ये आपण जाऊया। उदय, आज नागपूरमध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रचार केला, शेवटचा दिवस, काय तिकडचं दृश्य आहे? अगदी खरं आहे, कारण नागपूर हे जे आहे ते भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण भाजपचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि महसूल मंत्री हे 3 मोठे नेते भाजपमधले या शहरातून येतात। त्यामुळे या शहरामध्ये भाजपची प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। गेल्यावेळी 108 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे निवडून आले होते आणि यावेळी भाजपनं 120 जागांचं लक्ष्य निर्धारित केलं होतं आणि त्या दृष्टीनं भाजपनं पूर्ण निवडणूक यंत्रणा जी आहे ती सक्रिय ठेवली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांना जे आहे ते नागपूरमध्ये 5 सभा, एक टॉक शो आणि आज जी आहे ती बाईक रॅली काढली। दुसऱ्या बाजूनं युतीमध्ये ही निवडणूक भाजप लढत होती, मात्र दुसऱ्या बाजूनं शिवसेनेकडून प्रचाराच्या निमित्तानं कुठलाही मोठा चेहरा जो आहे तो नागपूरमध्ये पाहायला मिळाला नाही। नागपूर महानगरपालिकेचा विचार केला तर भाजपचा प्रतिस्पर्धी किंवा विरोधक जर सगळ्यात मोठा कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस होता। काँग्रेसचे देखील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधला। शिवाय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, यांच्या काही सभा झाल्या। एकंदरीत 9 वर्षानंतर ही नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होत होती। ही निवडणूक होणार की नाही होणार, उमेदवारी कोणाला मिळाल, या सगळ्या चर्चा पार्श्वभूमीवर गेले 10 दिवस प्रचाराचे कसे संपले हे कार्यकर्त्यांना देखील समजलं नाही आणि अखेर 5:30 वाजता जे आहे ते हा प्रचार जो आहे तो संपलेला। इथून पुढं आमच्या नागपूरमध्ये कत्ल की राग असं म्हटलं जातं, कारण पुढचे 2 दिवस जे असणार आहे ते छुप्या पद्धतीनं म्हणजे चुहा बैठक असेल, खानावळ असेल किंवा थेट दारोदारी जाऊन प्रचार करणं असेल, अशा पद्धतीचा प्रचार पुढचे 2 दिवस नागपूरमध्ये जो आहे तो पाहायला मिळणार आहे। नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षात झालेली विकास कामं यांच्या भरोश्यावर जे आहे ते भाजपनं मतदारांना आपली मतं मागितली, तर दुसऱ्या बाजूनं ही विकास कामं की भकास कामं असं म्हणत जे आहे ते काँग्रेसनं हा सगळा दावा जो भाजपनं केला होता तो उलथवून टाकला होता। त्यामुळे 10 दिवसाच्या या प्रचारामध्ये मतदार राजांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केला। मग त्यात राष्ट्रवादी असेल, उभाटा असेल, या सगळ्या पक्षांनी हा प्रचार केला आणि मतदार एकंदरीत उदय काय तर टीका टिप्पणी सुरू झाली, प्रचार सुद्धा तितक्यात जोरात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण नाशिकमध्ये जाऊया, लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, खरं तर नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली आणि महायुतीकडून सुद्धा जोरदार प्रचार करण्यात आलेला आहे।
अमित, नाशिकमध्ये जर बघितलं तर शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे वेगवेगळी निवडणूक नाशिकमध्ये लढत आहे आणि त्यामुळे निश्चित नाशिकची निवडणूक राज्याच्या एकूण ज्या निवडणुका होतात त्यामध्ये वेगळा पॅटर्न जो आहे तो नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये तब्बल 122 जागांपैकी 118 जागांवरती स्वबळावर ही निवडणूक लढत आहे, तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिकमध्ये एकत्र येऊन 122 जागांवर निवडणूक लढतीये. तर तिकडे महाविकास आघाडीमधली ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि माकप हे सगळे पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र आम्ही एकूण जर चित्र बघितलं, दोन्ही ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये जरी सभा झाली असली तरी चांगले उमेदवार, ताकदीचे उमेदवार हे या पक्षांकडे नव्हते आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक चेहरा असलेला उमेदवार जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागतो, तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधला चेहरा महाविकास आघाडीच्या पक्षांकडे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल यांच्याकडे हा चेहरा नव्हता. मात्र दुसरीकडे त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे एक चांगले चेहरे होते. शिंदेंच्या शिवसेनेकडे तब्बल 40-45 जागांवरती देखील चांगले चेहरे आहे आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक दुरंगी लढत जी आहे, दुरंगी सामना जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतोय. हा दुरंगी सामना भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये झालेला आहे आणि एकूण जर आपण अमित बघितलं तर या निवडणुकीमध्ये गिरीश महाजनांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि दादा भुसे जे मंत्री आहे शिंदेंच्या शिवसेनेचे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. शेवट तर नरहरी झिरवळ हे देखील अगदी. आणि निवडणुकीच्या लक्ष्मण, मैदानात प्रचाराला आजच्या दिवसामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं आपण बघितलेलं आहे. राहुल, लक्ष्मण आणि उदय, तुमच्या तिघांचेही आभार.